खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। पिंपळनेरच्या नीलकंठ नगरात लग्न सोहळ्यात रक्तरंजित संघर्ष, तिघांचा मृत्यू, चौघे जखमी। साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथं आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले। पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झालेत। ही घटना आज दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता। साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला। याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचं पोलीस तपासात पुढे येत आहे। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय वर्ष 35, सुरेश गिर मोजगीर गोसावी वय वर्ष 55 आणि साई सुरेश गोसावी वय वर्ष 22 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गिर, सुरेश सुपडू गिर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। घटनास्थळी आमदार मंजुळा गावित, माजी नगरसेवक अशोक गिरी दाखल झाले आणि झालेल्या घटनेची विचारपूस केली। या प्रकरणी कानगिरी या मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनूगिरी गोसावी, विजूगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्ष शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। बाकी बोला का आधी आहे ना, तुमचं नाव सांगा। मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता, विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली, मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ, हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे की जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्या भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती, छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू, आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुपडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे। आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत, त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला,
कानाच नाव ए बाई मध्ये बोल नका दाबाला. कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड जतीलाल. त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड. त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो. त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेशगिरी गोसावी याची डेट झाली आहे. नंतर काय फाईट घ्या. ते हडदला गेले होते साक्रीपासून, तो त्यांच्या मनात काय होतं ते आपल्याला कन्फर्म नाही सर. त्यांनी काय केले, जसे गाडीमधून उतरले डायरेक्ट हमला चालू केला. हमला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे, कुठं पण टाकायचे. 2 जण तिथं वारले आणि एक लहान भाऊ इथं वारलेला आहे, मामाचा मुलगा. मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे. माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला. आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो, पण एवढा पुरं कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली. आम्ही तो लग्न हडदमध्ये गेलो होतो तिथे. असं म्हटलं जात आहे की तुमचा पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होता, त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत. आता वाद बी एवढा तेवढा काही राहिलं तर माणूस काही जीवानं मारून नाही टाकत कोणाला. आला असता, बसला असता, बोलला असता काहीतरी कुठली गोष्ट. काय वादच नव्हता साखरेवाल्यांचा आमच्यानं. श्री आम्ही हडदला गेलो होतो तिथं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.